दक्षिण सोलापूरच्या इंगळगी गावात शेतकऱ्यांच्या 20 शेळ्या आणि 18 पिल्लांची चोरी, अंधश्रद्धेच्या नावाखाली बोकडांचा बळी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील गरीब आणि विकलांग शेतकरी श्रीशैल घोडके यांच्या शेतातील 20 शेळ्या आणि त्यांच्या 18 पिल्लांची जबरी चोरी झाली आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी या शेळ्यांपैकी 2 बोकडांचा अंधश्रद्धेच्या नावाखाली बळी दिल्याचे समोर आले आहे। ही केवळ चोरी आहे की अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठा दरोडा, हा प्रश्न उपस्थित होत आहे। या घटनेने शेतकऱ्याच्या जीवनाची दुर्दशा झाली असून त्याच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या या शेळ्या आता हिरावल्या गेल्या आहेत। विकलांग शेतकऱ्याची हृदयद्रावक कहाणी। श्रीशैल घोडके हे कमरेच्या आजारामुळे विकलांग आहेत, त्यामुळे त्यांना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम करणे शक्य नव्हते। त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे या शेळ्या होत्या। या शेळ्यांच्या जोरावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मात्र आता या चोरीमुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। ही घटना केवळ श्रीशैल यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी आणि समाजासाठी लज्जास्पद आहे। अंधश्रद्धेचा केळसवाणा चेहरा समोर आलेला आहे। चोरट्यांनी शेळ्यांची चोरी करून 2 बोकडांचा बळी दिल्याने या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात अंधश्रद्धेचे विष पसरवण्याचा धोका आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून याची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांची मागणी, न्याय आणि सरकारी मदत। श्रीशैल घोडके यांनी प्रशासनाकडे तातडीने न्यायाची मागणी केली आहे। त्यांच्यासारख्या गरीब आणि विकलांग शेतकऱ्याला आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे। त्यांनी शासनाकडे या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने सरकारी मदत देण्याची विनंती देखील केली आहे। तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळेस त्यांनी केली आहे। प्रशासन आणि समाजापुढील आव्हान। ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण समाज आणि प्रशासनापुढील आव्हान आहे। सोलापूर जिल्ह्यातील गेल्या काही काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे। NGTV वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनल या घटनेचा तीव्र निषेध करते आणि श्रीशैल घोडके यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी आवाज उठवत आहे। आम्ही शासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर शिक्षा करावी आणि श्रीशैल घोडके यांना सरकारी मदत मिळवून देण्यात यावी। तुम्ही काय म्हणता? या घटनेवर तुमचे काय मत आहे? अशा घटनांना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील? तुमची मते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि ही बातमी शेअर करून श्रीशैल घोडके यांच्या न्यायासाठी मागणी करा। NGTV वर्ल्ड लाईव्ह न्यूज चॅनल सत्य आणि न्यायासाठी सदैव तत्पर असते। NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपण पोहोचलो इंगळगी आणि जेऊर शिवाराच्या जागेवरती। तिथे एक घटना घडलेली आहे। गरिबांची गाय म्हणून जशी शेळीची ओळख आहे, ती शेळी एखादी नव्हे तर जवळपास 30 ते 40 शेळ्या, 18 ते 20 मोठ्या शेळ्या आणि 18 ते 20 लहान शेळ्यांचे पिल्ल हे आज चोरीला गेलेत, एका शेतकऱ्याच्या चोरीला गेलेत। हा प्रकार वाढलेला आहे। ते कशा संदर्भात झालेला आहे, काय झालेलं आहे आणि त्यांनी मागणी काय करतात त्यांच्याकडे आपण आता चला जाऊन त्यांची मुलाखत घेऊया। दादा, नाव काय तुमचं? श्रीशैल मुताळे घोडके। हा, काय झालं? शेळ्या चोरून नेलं समजा। कसं? आम्ही आज जमलो होतो। किती होते तुमच्या शेळ्या? काय तर 20-22 शेळ्या होते। हा, ते सगळं नेलं। पिल्ल वगैरे भरपूर होते? हा। अच्छा, मग आता तुम्ही पोलीस प्रशासनानं केस वगैरे केलात का? हा केलं, तो आता आलं ते सगळं। हा, काय बोलले? या म्हणून सांगितलं पोलीस स्टेशनला। माझे तंटामुक्त अध्यक्ष आहेत, ते देखील पोहोचले। जसं त्यांना कळाला विषय तसं आहे त्या परिस्थितीत शेतातून कामं चालू आहेत। आता त्या कामामधून वेळ काढून आलेले आहेत। त्यांच्याशी बोलूया। दादा, काय तुम्ही कसं पाहता या घटनेकडे? अत्यंत गांभीर्याचं दखल आहे। बहुत लय म्हणजे लय परिस्थिती बेकार आहे। त्यांचं व्यवसायात शेळी होतं, त्याच्यामध्ये त्यांचं पोट भागत नाही, त्याच्याशिवाय त्यांचं पोट भागत नाही। अत्यंत गरीब व्यक्ती आहे, अत्यंत गरीब व्यक्ती आहे। त्याचं काय तर शासनाने निर्णय घेऊन काय तर त्यांना मदत करायची करावं ही माझी विनंती आहे शासन। बघा त्यांची अवस्था बघा काय झाली आहे, एकदम घाबरलेले आहेत। त्याच्याशिवाय शेळ्याशिवाय दुसरं कुठलंही उत्पन्न नाही आहे। शासनाने जरा गांभीर्याने लक्ष देऊन डिपार्टमेंटने सगळ्यांनी सहकार्य करून त्यांच्या शेळ्या वगैरे चौकशी करावं आणि त्यांचं काय तर मदत करण्याची इच्छा बाळगतो। ನೋಡ್ರಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗರೀಬಿ ಅದರಿ ಅವನಿಗೆ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಲ್ಲಿಗೆ ಬರಲ್ಲ, ಟೊಂಕೇನ ಆಪರೇಷನ್ ಆಗ್ಯದ। ಆಯ್ತು, ಅವ ಕುರುಗೋಳೆ ಕಾಯ್ಕೋತು ಹಂಗೆ ಕುಂಟುಗೋತ್ ಕುರಿ ಕಾಯ್ತಿದ। ಕುರಿ ರಾತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಬಂದು ಎಲ್ಲಾನೇ ಗುಡ್ಚಪ್ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ। ಒಂದು 2.5 ಲಾಖದವು ಕುರುಗಳು ಇದ್ದು ರೀ, ಚಲೋ ಇಟ್ಟಿದವ ಅವು ಎಲ್ಲ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಯಾರ। ನೋಡ್ರಿ ಶಾಸನದವ್ರು ಏನಾರ ಜರ ಮದತ್ ಮಾಡ್ರಿ, ಇಟ್ಟೆ ಕೈ ಮುಗಿದು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ।